केस पूर्णपणे पांढरे झालेले, दाढी वाढलेली, केस वाढलेले आणि अगदी हवालदिल अवस्थेमध्ये तब्बल 1 वर्षांनी वाल्मिक कराड जे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी म्हणून त्यांचं नाव पुढे आलेलं आहे. ते वाल्मिक कराड काल 1 वर्षांनी बाहेर आले आणि सगळ्यांना एक प्रश्न निर्माण झाला की वाल्मिक कराडांना असा कोणता आजार झाला. पण त्या वाल्मिक कराडांचे काल तपासण्या झाल्या आणि त्या तपासण्यामधून काही रिपोर्ट समोर आले आणि त्या रिपोर्ट्स मधून काही धक्कादायक माहिती सुद्धा समोर आलेली आहे. पण नेमकं काय घडले, वाल्मिक कराडांना कोणता आजार झालाय आणि वाल्मिक कराड यांची तब्येत नेमकी बिघडली का, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं आणि बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात राहणाऱ्या वाल्मिक कराड यांचं गाव, यांचं नाव अवघ्या महाराष्ट्रामध्ये गाजलं आणि त्या नाव गाजण्यामागे कुठेतरी क्रूरता होती आणि एक प्रकारे बीड मध्ये जी चाललेली दहशत निर्माण केलेली होती, त्या सगळ्या दहशतीचा पर्दाफाश करणाऱ्याचं नाव अशा प्रकारचं CID तपास केला, अशा प्रकारचे माध्यमावर बातम्या दिल्या आणि सगळीकडे वाल्मिक कराड यांचं नाव प्रसिद्ध झालं. मात्र संतोष देशमुखांचा खून झाला, वाल्मिक कराड गायब होते. वाल्मिक कराड यांनी त्यानंतर एक व्हिडिओ बनवला आणि हे सगळं झाल्यानंतर पुढे येऊन त्यांनी स्वतः सरेंडर झाले, अटक झाली आणि अटक झाल्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडला की वाल्मिक कराड आता बाहेर कधी येणार. वाल्मिक कराड बाहेर येणार की नाही हा सुद्धा मोठा प्रश्न होता. मात्र समर्थकांनी काही रॅल्या काढल्या आणि कुठेतरी आंदोलन केले की वाल्मिक कराड यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यात यावे, कारण समाजसेवेचं काम सुद्धा वाल्मिक कराडांचं होतं हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये वाल्मिक कराड यांनी आजपर्यंत जी कामं केलेली होती त्या कामाच्या मार्फत ज्या गोष्टी घडल्या त्या आपण पाहिल्या. मात्र आता खऱ्या अर्थानं वाल्मिक कराड यांची तब्येत बिघडलेली आपल्याला पाहायला मिळाली. अवस्था गंभीर झालेली आहे, कारण वाल्मिक कराड यांची काल अवस्था पाहिलीने अवघा महाराष्ट्र हादरलेला आहे की एखाद्या वाल्मिक कराड नावाची कशा प्रकारची दहशत राहायची आणि आज सगळी जेलनं हवाच काढली अशा प्रकारचं सध्या दिसून आलेले. वाल्मिक कराड यांचे काल चेकअप झाले, सोनोग्राफी असेल किंवा त्यांचे रक्त तपासणी असेल किंवा फिजिकल टेस्ट असतील, हे सगळे चेकअप झाल्यानंतर डॉक्टरांना त्यांच्या बॉडीमध्ये किंवा त्यांच्या शरीरामध्ये थोडेफार सिंथेटिक चेंजेस झालेले आढळले, जे चेंजेस कुठेतरी त्यांच्या शरीराला किंवा त्यांच्या आरोग्याला हानिकारक आहेत. आणि हे इतकेही हानिकारक नाहीत, मात्र बऱ्याच प्रकारे ते हानिकारक आहेत अशा प्रकारचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मग काल डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करताना त्यांना काही अँटीबायोटिक्स गोळ्या दिलेल्या आहेत आणि 7 दिवस जे आहे ते त्यांना ह्या गोळ्या घ्यायला सांगितलेल्या आहेत आणि 7 दिवसानंतर पुन्हा एकदा त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्याचं काम पोलिसांनी करावं किंवा त्यांना पुन्हा एकदा दाखल करावं, अशा प्रकारची डॉक्टरांची कालची ती मागणी होती आणि कुठेतरी वाल्मिक कराड यांच्या तपासणीबाबत एक प्राथमिक माहिती होती. मात्र कालची परिस्थिती बघता, वाल्मिक कराड यांची परिस्थिती बघता अवघा महाराष्ट्र एक याच्यामध्ये गेलेला आहे की धक्कादायक परिस्थितीमध्ये गेलेला आहे की कशा प्रकारची अवस्था वाल्मिक कराड यांची झालेली आहे. मात्र ही संतोष देशमुखांची केस जरी न्यायप्रविष्ट असली किंवा न्यायालयामध्ये सगळी बाजू चालू असली तरी सुद्धा या केसचा निकाल लवकरात लवकर लागावा अशा प्रकारची बीड जिल्ह्यातील सोडच पण महाराष्ट्रामध्ये अवघ्या जनतेची मागणी आहे की या प्रकरणाचा किंवा या केसचा लवकरात लवकर खुलासा व्हावा. नेमका मर्डर मध्ये अजून मिस्ट्री काय समोर येते का, किंवा संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये नेमकं अजून काय घडलेलं आहे का, किंवा कोण कोण सामील होतं आणि याचा मुख्य मास्टरमाइंड कोण होतं. वाल्मिक कराडांचं नाव पुढे येते मात्र त्यांचंच नाव पुढे आहे का, किंवा काय सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्याची गूढता अजूनही न्यायालयामध्ये आहे. हे सगळं प्रकरण अजूनही याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे अजूनही कोणीही याच्यामध्ये पूर्णपणे सिद्ध झालेलं नाही की हा खुनी आहे. कारण न्यायालय ज्या वेळेस सांगत नाही, न्यायालय जोपर्यंत सांगत नाही की हाच खुनी आहे आणि यानं खुनी गेली याला सजा द्या, तोपर्यंत खुनी म्हणता येणार नाही. पण आरोपी मात्र नक्कीच म्हणता येईल की संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला महत्वाचा किंवा मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड यांचं नाव पुढे आलेलं आहे. मात्र बघूया आता न्यायालय काय करतंय. पुरावे तर आहेत, व्हिडिओ आहे, सगळं आहे.
त्यांच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आहेत. मात्र आता न्यायालयाचा निर्णय हा लवकरच येऊ शकतो आणि याची सुद्धा चर्चा महाराष्ट्रामध्ये जोरदार आहे. तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या गोष्टीबद्दल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. वाल्मिक कराडांच्या तब्येतीबद्दल सुद्धा तुमचं मत नक्की सांगा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.